श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या घरामध्ये आपण दररोज देवपूजा ही करत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात. आता हे नियम कोणते तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत. आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळेल. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो. कशी का होईना, आपली आई किंवा आजी जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो. आणि आपण असंही म्हणतो की देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी. पण खरं सांगायचं तर बघा, आपण जी देवपूजा करतो, आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला काही नियमांचे पालन हे केलेच पाहिजे. तुम्ही जर काय या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ नक्कीच मिळेल. काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरी देखील आम्हाला त्याचे फळ मिळत नाही, किंवा त्यांच्या घराला काही दोष लागतात, घरातील अडचणी संपतच नाहीत. तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात. तर या गोष्टी कोणत्या, तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर जर तुम्हालाही परमेश्वराचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहो असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती हे लावत असतो. पण आपणाला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपणाला दिवा हा लावून घ्यायचा आहे. तुम्ही पूजेच्या शेवटी लावता तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपणालाही अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपणाला मिळत असते. तुम्ही जर काही चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर दिवा एका बाजूला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला देवपूजा करायलाच बसायची आहे. 2. भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करत असतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपणाला आसन घेऊन बसायचे आहे. तुम्ही बसायला एक आसन घ्या. तुमच्या दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा आणि त्या आसनावरती बसून तुम्हाला देवपूजाही करायची आहे. देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसू नये. प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे, त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो जाऊ दे, कुठे आहे आसन शोधायचे, खाली बसू, पूजा तर करायची आहे, 5-10 मिनिटाचे काम आहे, नाही बसायला घेतले तर काय होते. परंतु असं करू नका. ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि त्याचे देखील दोष आपणाला लागत असतात, आपल्या घराला लागत असतात. त्याचबरोबर त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात. तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन नक्की घ्या. 3. त्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेल्या आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा, आपण काय करतो, एक मोठे भांडे घेतो, एका मोठी कटोरी किंवा एक तामण घेतो, त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो. बरेच जण या पद्धतीने देवांची आंघोळ आटपतात. तर आपणाला असं करायचं नाही. किंवा तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा एक भांडं घेता, त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतता. तर आपणाला देवांना अशी आंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही. त्यामुळे आपणाला 100% दोष हे लागत असतात. देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचे, सर्व देव तुम्ही एका तामणात किंवा एका ताटलीत काढून घ्या. त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते घंगाळं किंवा कटोरी कुठलेही भांडे असू द्या. त्यानंतर आपणाला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने यात आपल्या डाव्या हातातील मूर्तीवर पाणी घालायचे आहे. सुरुवातीला तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या, किंवा तुम्ही ही मूर्ती एका भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची आहे किंवा आंघोळ घालून घ्यायची आहे. यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यांवर ठेवा. दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवरती पाणी घाला. तर अशा पद्धतीने तुम्ही एक मूर्ती करून पाण्याने आंघोळ घालू शकता. किंवा मग तुम्ही एका भांड्यात एक छोटीशी वाटी किंवा छोटा पाट, छोटा चौरंग घ्या, तो पालता ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला.
तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही. जसे की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का? एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का? नाही. याप्रमाणेच देवांना देखील आपणाला तसंच करायचं असतं. थोड्या जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचे फळ हे आपणाला संपूर्ण मिळाले पाहिजे. या हेतूनेच आपल्याला देवपूजा करायची आहे. 4. यानंतर बघा, आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. तर आपणाला चुकूनही ही चूक करायची नाही. तुळशीचे एक स्वतंत्र पावित्र्य असतं. ती एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी हे तुळशीला कधीही घालू नका. यामुळे देखील आपणाला दोष हे लागत असतात. आता हे आंघोळ घातलेले देवांचे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचे आहे. हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचे नाही, किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचे नाही, किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असे देखील तुम्हाला फेकायचे नाही. तर हे पाणी, आता काही ठिकाणी झाडे नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील, त्यांच्याकडे झाडे नसतील किंवा कुंड्या नसतील, तर अशा वेळेला त्यांनी फ्लॅट खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठी मोठी झाडे असतील, गार्डन असेल, तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या मुळाशी पाणी ओतायचे आहे. किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलेही झाड नाही, तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडे असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचे आहे. बघा, यामुळे आपणाला या देवांच्या पाण्याचे पावित्र्य राखले जाते. 5. देवाला स्नान करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसे घ्यायचे? तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता. तर आपणाला असं करायचं नाही. तुम्ही आंघोळ करून घ्या, त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचे आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेतात ते पाणी स्वच्छ घ्यायचे आहे. आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचे आहे. आता ज्यांच्याकडे पाणी 4-4, 5-5 दिवस किंवा काही ठिकाणी 8-8 दिवस येत नाही, त्यांनी काय करायचं? तर त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं. बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा एका भांड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये किंवा एका साईडला ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा करू शकता. 6. आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं, तर त्यांनी काय करायचं? तर त्यांच्याकडे पर्याय नसतो, तर त्यांनी काय करायचं? तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी त्या नळाचे काढून ठेवायचे असते. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडे गंगाजलाचे 2 थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता. तर चुकूनही आपणाला बिना आंघोळीचे देवासाठी पाणी भरून ठेवायचे नाही, किंवा पारुष्या हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही, किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावला असेल, किंवा तेच पाणी जर तुम्ही का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका. 7. यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा? तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवघराच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे, आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. 8. यानंतर आपण जी देवांना फुले वाहतो ती फुले सुकल्यानंतर ती कधीही आपणाला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही. ती लगेच आपणाला विसर्जित करायची आहे, किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरू शकता. म्हणजे बघा, त्याचे नैर्मल्य पण होते आणि त्याचं योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते. आणि देवांची फुले आपणाला कचऱ्यात कधीही टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला ती फेकायची नाही, पायदळी देखील तुडवायची नाही. त्यामुळे देखील आपणाला दोष हे लागत असतात. आता देवांच्या बाबतीत जेवढे गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपणाला हे पावित्र्य राखायचे आहे. जशी फुलं तुम्ही घरात सुकून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका. थोडासा आपणाला वेळ लागतो, पण ही व्यवस्थित आपणाला जिथल्या तिथे ठेवायची सवय लागते. 9. यानंतर बघा, आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचे नसते. तर बघा, तुम्ही देवीच्या मूर्तींना हळदी कुंकू लावू शकता. आपल्या घरातील दत्तांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध, गुलाल आपणाकडे असेल तर
ते लावा। आपणाकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा आपणाला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचे नाही, त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपणाला कळत नकळत त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात। आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपणाला त्यांना भस्म लावायचे आहे। तो पांढरा भस्म असतो, चंदन असतं, ते तुम्हाला लावायचे आहे। त्याचप्रमाणे आपणाकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपणाला विठ्ठलाला अबीर बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे आणि रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावायचे आहे। आता ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आपण पालन करायचे आहे। स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या, त्यांना देखील आपणाला हळदी कुंकू कधीही लावायचे नाही। तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन आपणाला देवघरामध्ये करायचे आहे। 10. याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो। आता त्याची शिल्लक राहिलेली राख असते, आता ती राख सुद्धा काही जण काय करतात, झाडू मारताना सुपलीमध्ये भरून कचऱ्यामध्ये टाकतात। तर असं करायचं नाही। ही जी राख आहे ना, किंवा आपण धूप लावलेली जी राख असते ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा, किंवा मग तुम्ही लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड किंवा एखादी कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता। याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते, त्यामुळे तुम्हाला दोष लागत नाही। त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपणाला अर्पण करायची नाहीत। आता काही वेळेस आपण फुले आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो, दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो, फ्रीजमध्ये ती फुले राहतात, त्यामुळे ती तशी फुले वाहिली तर चालते, पण कधीही सुकलेली फुलं आपणाला देवांना अर्पण करायची नसतात। त्याचप्रमाणे आपल्याकडून फूल जर का जमिनीवर पडले तर ते फूल देखील आपल्याला कधीही देवाला व्हायचे नाही, तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता। त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं चुकूनही देवाला व्हायची नाहीत। फूल वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नाहीत, आपणाला फुले ही एका ताटात घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहेत। तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत नकळत आपल्याकडून घडत असतात आणि त्यामुळे त्याचे दोष आपणाला हे लागत असतात। आता आपणाला देवपूजा करायला बसताना आसन घ्यायचे आहे, असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं। आता काहींची मंदिरं ही जागेअभावी वर टांगलेली असतात किंवा उंचीवरती असतात, त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते। तर तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची, मग बसायला कसं घ्यायचं? तर तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या, तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका, पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो। मग तो दिवा कसा लावायचा? तर बघा आपण हा दिवा देवांसाठी लावतो आणि तो आपण जमिनीवर ठेवला तर तो जमिनीला अर्पण होतो, त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट किंवा त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा ठेवू शकता। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।